हिंदू नववर्षाच्या पार्श्वभूमीवर श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्टतर्फे अनुभूती या विशेष आध्यात्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमाद्वारे भक्तांना आध्यात्मिक प्रकल्पात सहभागी होता येणार असून स्टुडिओ अपार्टमेंटच्या माध्यमातूनही सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। या प्रकल्पातून मिळणारा निधी अक्कलकोट शहराच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे। या सोहळ्यात आरती, अभिषेक आणि होम हवन यांसारखे धार्मिक विधी पार पडणार आहेत। आयोजकांनी सर्व स्वामी भक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। या 17, 18, 19 मार्चला आपण अक्कलकोटवरून महाराजांचा जो हातातला सूर्यमणी आहे तो आणि त्यांच्या ज्या राजघराण्याने दिलेल्या ज्या पादुका आहेत त्या आपण 17, 18, 19 मार्चला सिद्धी साज बँक्वेटला आपण या पादुका घेऊन येतो। आणि त्याचा टायमिंग असा असणार आहे की 17, 18 विकटे असल्यामुळे आपण संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत आपण पादुका आणि सूर्यमणीचं दर्शन ठेवलेलं आहे। तसंच आपण 19 तारखेला पाडवा असल्यामुळे आपण सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत त्याचं दर्शन ठेवलेलं आहे। तर माझी अशी विनंती आहे की सर्वजण आपल्या सहकुटुंब सहपरिवार येऊन त्या दर्शनाचा लाभ घ्यावा, कारण हे जे सूर्यमणी आहे हे 150 वर्षातनं आज फर्स्ट टाइम अक्कलकोटच्या बाहेर पडलेला आहे आणि हा खूप मोठा एक उत्सव असणार आहे सगळ्या स्वामी भक्तांसाठीही। आणि जे कोणी पुण्यात राहत आहात तर त्याचा प्लीज आपण लाभ घ्यावा। अनुभूती हा प्रकल्प आपण अक्कलकोटमध्ये सुरू करत आहोत। त्या प्रकल्पामध्ये आज अक्कलकोटला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी आपण एका प्रोजेक्टमध्ये घालायचा प्रयत्न केलेला आहे। आपल्या अक्कलकोट राजघराण्याकडनं आपण एक 40 एकर जमीन ह्या प्रकल्पासाठी आपण दान केलेली आहे आणि ह्या प्रकल्पामध्ये अक्कलकोटमध्ये आपण एक 108 फुटाची महाराजांची मूर्ती, तसंच राहण्याची व्यवस्था आणि ह्यातनं जे काय इन्कम जो जनरेट होणार आहे, माझी अशी इच्छा आहे की अक्कलकोटला मला मेडिकल फ्री करायचं आहे। आज जो एक खूप बेसिक रिक्वायरमेंट माणसाची झालेली आहे आणि त्यावरती आज व्यवसाय आणि लोकांचे सगळे सेव्हिंग्स वाया जातात। तर माझी अशी इच्छा आहे की जर का अक्कलकोटला महाराजांच्या कृपेने एवढे भक्त येतात तर त्यांचा व्यवस्थित सेवा आणि व्यवस्थित सगळं घडलं पाहिजे आणि त्याच निमित्ताने आपण तिथे एक हॉस्पिटल पण करत आहोत। आणि माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी हा दर्शनाचा जरूर लाभ घ्यावा। धन्यवाद।